चमकायची, एसटीच्या बाजूला पडायची, एसटी पडायचीच नाही, अशी आजूबाजूला पडायची, आजूबाजूला पडायची. लोक घाबरायला लागले. ऐका बघा, प्रत्येकाचं मरण ठरलेलं असतं, असं काहीच नसतं. लोक म्हणतात बघा, मारायचं होतं मेला आणि लागलं त्याला, किंवा तो मेला, असं परिस्थिती होते. तसं नाही. तो जगाचा मालक, त्याचं गणित कधी चुकू देत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जगाचा मालक त्याच्यावर येऊ देत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. विजा लावायला लागल्या, वीज पडते आहे, पण गाडीवर पडत नाही. तर ड्रायव्हरच्या लक्षात आलं, नक्की म्हणला आपल्या गाडीत कोणीतरी कसं आहे, पायाळू पायाळू. गाडी थांबवली, म्हणला वीज गाडीवर पडणार आहे, कोणीतरी आपल्या गाडीत पायाळू आहे. त्या एकामुळे 40 जण मारले जातात. हो, कोण पायाळू आहे त्याला खाली उतरव. आता गावातल्याला माहित असते कोण पायाळू येते. गाववाले म्हणले हा हे एकच भाजणे आहे, म्हणजे हो पायाळू आहे. पायाळू इकडे बोट नाही केलं, मी असं लक्षात ठेवा, मी संकेत देते. हे एकच भाजण्या पायाळू आहे, उतरवा याला खाली. ते म्हटलं अरे मला गाडीत बस, अरे मेलो तरी सगळ्या संग मरू द्या रे, एकला कसा मरू. त्यांनी सांगितलं नाही खाली उतर. का तो खाली उतरला, गाडी 100 फूट समोर गेली नाही. हो, तेवढ्या गाडीवर वीज पडली. ऐका, पायाळू जरी हा असला तरी ह्याच्यामुळे गाडीवर वीज पडत नव्हती. बरोबर लक्षात ठेवा. का? कारण ज्याच्यावर ज्याला मरायचंय का, बरोबर. आणि तेवढ्यामध्ये महाराज मरायला कोणाचे संकेत होते लोकांच्या नजरेत, या पायाळूचे. पण मिले कोण, एसटीतले. एका गावामध्ये चिचाचं झाड होतं, चिचाचं झाड माहिती ना, आणि लोकांनी सगळ्या चिचा काढून नेल्या आणि 2-4 चिचा अशा लटकलेल्या राहिल्या. बघा तुम्ही, लोकांचा स्वभाव आहे. सगळ्या मोसंब्याचा बाग गेल्याच्या नंतर उरलेल्या 2-3 मोसंब्या लय गोड लागतात. कोणतंही का असू द्या, आंबे संपत आले की आंबे लय गोड लागतात. तशा पद्धतीने ते 2-3 चिचाचे ते चिचा राहिले त्या झाडाला. गावातले 2-4 पोरं आले आणि त्यांनी सगळं हातात घ्यावे, त्या चिचाला मारायचं. 2-3 चिचाला नियम लागतो का नाही. ते नियम हुकला की गावरान शब्द लोक म्हणतात हॅतीच्या आयला हुकलाच. गाड्या लोक आपल्या शब्दाला शिवी देण्याचा नाद असतो. काय हॅतीच्या आयला हुकला, पुन्हा दगड हाणायचा, हॅतीच्या आयला हुकलाच. बाजूला एक साधू होता, ते म्हणला पोरं आता जर नियम हुकला तुम्हाला शाप देईल आणि यमराजाला म्हणे यायला खलास करा. पोराने दगड हाणला आणि दगड हाणल्याबरोबर पुन्हा हुकला. पोरगं म्हणला हॅतीच्या आयला आता बी हुकला. आता साधूचा शाप आहे. यमराज आले आणि यमराजाने असा शाप पाणी मारलं, ते पाणी साधूच्या अंगावर पडलं, साधूच मेला. आता यमराज म्हणला हॅतीच्या आयला नियमच हुकला. म्हणजे ज्याचं त्याचं ठरलेलं असतं. प्रत्येक जण हे बघा, बाळ जन्माला आलं ना बाळ की त्याच्या सोबत काळ जन्माला येत असतो. लक्षात ठेवा, दिवस आपल्या सोबत महाराज मरण सोबत असतं. मग जीवनाचा आनंद आपण घेतला पाहिजे तरी आपण प्रत्येक. आणि हे बघा, तसं तर माणूस क्षणाक्षणाला मरत असतो, क्षणाक्षणाला आयुष्यात कमी होत असतं. का? काळ टपून बसलेला आहे. महाराज नेमका विचार कोणता करावा? महाराज म्हटले तरावया पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जाण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. महाराज हा भवसागर आम्ही वाचव. महाराज म्हटले हो, करिता बरोबरी आणि दुरावशी दुरी, परमार्थापासून बाजूला गेले, संसाराचा विचार केला आणि संसार सावरण्याचा प्रयत्न केला. करिता बरोबरी, दुरावशी दुरी आणि भवाची पुरी वाहवशी. या भवसागरातून वाहून जाशील ना दादा,
संसारामध्ये सुख आहे का? दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी. महाराज किती जरी झाले बहिणी घेऊन आला कीर्तनाला, वायर थोडीशी आधीच चल ना माहित आहे सगळ्याला. संसारामध्ये सुख नाही. का सुख नाही माहितीये का? अरे ज्याचं मूळच दुःख रूप आहे. संसार संसार दुःख मूळ आहे. ज्याचं मूळ दुःख रूप आहे का त्याचं काहीच गोड लागणार किंवा काही सुखाचं नसणार आहे. कशावरून? लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाची मुळी कशी आहे? कडू आहे. काही घ्या हो, गोड नाहीच. मुळी घ्या, साल घ्या, फांदी घ्या, पान घ्या, फुल घ्या, फळ घ्या, सगळं कडू आहे. लिंबाचा पाला कडू आहे. लिंबाचा पाला कोणाला गोड लागतो का? कोण म्हणलं नाही? एक जणाला गोड लागतो. आता नाही म्हणे, आताच हो म्हणे. आता झाले एक जणाला गोड लागतो. कोणाला? ज्याला विष बाधा झाली त्याला. क्या बात आहे. त्याला असं गोळासारखं गोड लागतो पाला. लिंबाचा पाला गोड आहे का? नाही. त्याला लागला का? नाही लागला. मग तस संसार हा दुःख रूप आहे. पण काही लोकांना ते सुखाचा वाटतो. का वाटतो माहितीये? का वाटतो माहितीये? असं समजावं, ज्याला लिंबाचा पाला गोड लागला समजावं त्याला विषबाधा झाली. आणि ज्याला संसार गोड लागला, विषयांचा पडी पाडू, गोड गोड परमार्थ लागे कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, ज्याला संसार गोड लागायला लागला असं समजावं याला विषबाधा झाली. विठ्ठला बघा तुम्ही किती संसार सुख पाहता जमा पाडे आणि दुःख पर्वत आहे. एवढं दुःख आहे संसारात. एक जणाच्या मागे वाघ लागला. उन्हाळ्याचे दिवस आडरानानं पळायला लागला. विहिरीत उडी मारली, वडाच्या पारंबीला लटकला. खाली पाहतो तरी विहिरीत पाणी नाही. खालून नागोबा ज्या फांदीला लटकला त्याच्यावर आग्या मोहळ, त्याच्या माशा उठल्या, याला चावायला लागल्या. वर जावं वाघोबा, खाली पडावं नागोबा आणि मधी राहता आगोबा. तेवढ्यात मधाचा थेंब त्याच्या जिभेच्या शेंड्यावर पडला आणि त्यानं तो चाटला. म्हणला वा काय गोड आहे. बस तेवढं संसारात सुख आहे. पण तेवढ्या सुखासाठी महाराज माणसं सगळं विसरून गेले. आपलं मरण सुद्धा महाराज आपल्या लक्षात राहिलं नाही. आणि बघा आपली गत झाली. संसार मी करतो असं लोकांचं म्हणे. महाराज म्हणले जिथं मीपणा आला तिथं तुमचा संसार सुद्धा वाया गेला. मंडोदरी स्वतः ज्यावेळेस रावणाचा वध झाला ना, त्यावेळेस रणभूमीवर गेल्याच्या नंतर तिने विचारलं माझ्या मालकाला कुणी मारलं. तर लोकांनी सांगितलं ते दिसतायत ना धनुर्धारी बाबा, ते प्रभू रामचंद्रजी त्यांनी मारलं. विचारलं मंडोदरीनं आपने रावण को मारा? रावण म्हण प्रभू रामचंद्रजी म्हणते आई साहेब रावण को मैंने नहीं मारा. काय म्हणताय? रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. कळालं का? नाही कळालं तर कीर्तन झाल्यावर जेवायला आपण जेवून जाऊ. ऐका, रावणाला मी नाही मारलं, मग रावणाला त्याच्या मीपणाने मारलं.
रावणाला फक्त त्याच्या अहंकाराने मारलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. संसारामध्ये माणसाला असं वाटतं मी म्हणजे काय, बैलगाडीच्या साठ्याखाली कुत्र चालतं बघा. आता बैलगाड्या बी कमी झाल्या आणि कुत्रे बी कमी झाले. आता कुत्रे बैलगाडीच्या कमी कमी फिरायला लागले आणि कुत्रे बाजूला लय भुकायला लागले बघा. आता महाराष्ट्रात तर लय कुत्रे भुकायले, काही काही तर चष्मा घालून भुकायचे, लक्षात ठेवा. आणि आता सध्या महाराष्ट्रात लय कुत्रे एका जागेवर आले. पण माझं एक वाक्य आहे का, जेव्हा लय कुत्रे एकत्र येतात ना तेव्हा वाघाने माघार घेतली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातले अनेक कुत्रे एकत्र आले, म्हणून महाराष्ट्रातल्या एका वाघाने कालपासून माघार घेतली, गोष्ट लक्षात असू द्या. थोडस 2 मिनिटं बोलतो, सगळ्याची माफी मागतो, राग येऊ देऊ नका. मला स्पष्ट सांगायचंय, काल विधिमंडळामध्ये एका उपोषणकर्त्याच्या मागे एसआयटी चौकशी लावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांनी काल मान्य केली. ऐका बरं जरा सावधून, राजकारण जातपात सगळ्या बाजूला ठेवा. अरे 286 हरामखोर एका जागेवर येतात कारण एक आंदोलन करते त्याच्या नाकात दम करून ठेवला, ही गोष्ट लक्षात ठेवा. 200 लगेच त्या ठिकाणी टेबल वाजवतात का, कोणी दिला पैसा? सेलू तालुक्यामध्ये, तुम्ही जवळचे म्हणून कधीतरी या गोष्टीचा विचार करता किंवा विचारता, सेलू तालुक्यामध्ये जरांगे पाटलाची सभा होती, माहितीये तुम्हाला? त्या सभेसाठी कुठून आणायचा निधी, सभेचं नियोजन कोणी करायचं, त्या सभेचा पूर्ण हिशोब किंवा पूर्ण जमा माझ्याकडे पैसे होते सगळे. सेलू तालुक्यातल्या गोरगरीब लोकांनी, मला तर असं सांगायला त्या ठिकाणी महाराज, मला असं अंतःकरणामध्ये महाराज इतकं वाईट वाटतं की आमची जी शाळेतली लहान लहान मुलं आहेत ना, त्या पोरांनी आपल्या खाऊचा गल्ला फोडून आमच्याकडे पैसे दिले होते. इतकी अवस्था होती. 25 लाख रुपयाचा निधी जमा झाला. आम्ही नंतर आवाहन केलं की लोकांना, दादा एवढे पैसे आपल्याला लागत नाही, देऊ नका. 16.5 लाख रुपये सभेचा खर्च झाला आणि उरलेल्या पैशातून आपण सामाजिक कार्य म्हणून एक अँब्युलन्स खरेदी केली होती, ही सगळ्यांनी बघितलं. अरे 25 लाख रुपये जर समाज देत असेल, तुम्ही कशाची चौकशी लावताय? माझे मत आहे, मी निष्पक्षपाती बोलतो, जातीवाद राजकारण डोक्याच्या बाहेर काढून टाका, माझं असं मत आहे. एका उपोषणकर्त्यावर जर तुम्ही एसआयटी नेमत असाल तर तुम्ही एसआयटी समोरच्यावर पण नेमली पाहिजे, कारण सभा दोन्ही बाजूने झाल्या होत्या. त्याला कुठेतरी निष्पक्षपाती त्या ठिकाणी महाराज वाटणी केल्यासारखं होईल. चुकीच्या पद्धतीनं आणि लोकशाही संपवण्याच्या मार्गावर चालू आहे. बरं, कोणी बी असलं की दाबून टाकण्याचं काम करतायत, डोक्यातून काढून टाका. अशा पद्धतीची वागणूक, अशा पद्धतीचं वातावरण. महाराष्ट्र ही देशाला संस्कार देणारं राज्य आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राची संस्कृती देशाने सांभाळली. आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक जातीची, अनेक धर्माची लोक एकत्र राहतात, सगळेजण एका गुन्ह्यागोविंदाने. गावगाड्यामध्ये आजही आपण एक आहेत. तुम्हाला खरं सांगतो, हे राजकारण जर घुसलं नसतं ना तर आपण अजूनही एक आहेत. 1-2 कार्यकर्ते दोन्हीकडले द्या सोडून, काही इकडचे काही इकडचे अतिउत्साही कार्यकर्ते सोडले ना, गावगाड्यातली सगळी माणसं एक आहेत. फक्त ही राजकारणी लोक आपापला राजकारणाचा हेतू साध्य करण्यासाठी सामान्य नेतृत्व पुढे येऊ द्यायचं नाही लोकांना. आज जर अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला, आज जर त्यांचं जर दाबण्याचा प्रयत्न केला ना, आंदोलन जर मोडीत काढलं ना, पुन्हा या महाराष्ट्रामध्ये कोणी समोर येणार नाही, लक्षात ठेवा. या समाजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर जर डोक्यावर कोणाला घेतला असेल तर ते फक्त मनोज जरांगे पाटलाला घेतलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही रियालिटी आहे, ही सत्यता, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही. परंतु लोक चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टीला समर्थन करतात. माझं मत चालू होतं, अनेक प्रकारचे कुत्रे भुकतात, चालत राहत. पण पहिले गाडीच्या साठ्याखाली कुत्र चालायचं, साठ्याखाली. त्या कुत्र्याला काय वाटायचं माहितीये का? त्या कुत्र्याला असं वाटायचं की मी गाडी ओढतो. काय वाटायचं? मी गाडी ओढतो. मग मी गाडी ओढतो एवढ्या अहमपणामुळं वाटामध्ये दोन्ही चकारीच्या मधामध्ये बोराट्याचे झाड असायचे बघा. तो त्या बाजूला पण नाही सरकायचं. त्या बोराट्या त्याला वरवडायच्या, अंगाला घासायच्या, अंगाचं रक्त निघायचं, पण तरी सुद्धा ते वाट सोडत नव्हतं. का? गाडी मी ओढतोय. अरे कुत्र्या बाजूला सरक रे, गाडी ओढणारे दुसरेच आहेत. तसं झालंय आपलं. मी संसार चालवतो, मी. हा आमपण आहे का? बायकोला म्हणतो मी हे म्हणून घर चालायलंय, बरं हेच म्हणतो असं नाही. बायको बी म्हणती मी हे म्हणून नांदले, दुसरी असती तर राहिलीच नसती. बरं अशी सामान्याची म्हणती काय नवले, महाराजाची न म्हणावं म्हणतात महाराज. काही तसं काही नाही. म्हणून असं काही नाही, असं समजायचं नाही की मी करतो. अरे तुम्ही करवणारे करविणारे कोण आहेत? लक्षात. तुकोबारायला म्हटले महाराज काय गोड अभंग लिहिले. तुकोबाराय म्हणले की माझ्या पदराची भाषा नाहीये, महाराजांचं प्रमाण आहे.
लक्षात ठेवा, मीच करतो असं नाही, किंवा नवीही वाणी माझ्या पदरीची बोलवता धनी वेगळाची. महाराज दुसरा बोलवणार आहे मला, जगाचा मालक. जगाच्या मालकाशिवाय या जगात काहीच होत नाही बघा. सरळ सोप्या भाषेत काहीच होत नाही. अरे काहीच होत नाही. झाडाचं पान हलत जगाच्या मालकाच्या आदेशाशिवाय जर हलत नसेल तर तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. लक्षात ठेवा, त्याचं अस्तित्व मान्य करा. मी करतो असं म्हणू नका. माझ्याशिवाय घर चालत नाही असं म्हणूच नका. एक माणूस एका महाराजाकडे गेला, महाराज मला घरी जावं लागेल. महाराज म्हणले आजचे दिवस मुक्काम कर. म्हणला महाराज मी जर घरी गेलो नाही ना मग माझ्या घराचं काहीच खरं नाही. म्हणजे मग लेकरं मायाशिवाय राहत नाही. काही काही लोक तर म्हणतात आमची काय मायाशिवाय दूधच काढू देत नाही. काय कारण सांगा मला. एक भजन्या म्हणला आलो असतो कीर्तनाला, पण आमची काय दूधच काढू देत नाही मायाशिवाय. अवघड आहे का नाही? होत नाही, शक्य नाही. ऐका, ही फक्त निमित्त असतात. निमित्ताचा धनी गेला असेल का महाराज माझे माझे म्हणून वाया गेला. हे मी करू शकतो, तुम्ही काहीच करत नाही. हे सगळं विधिलिखित आहे. तुम्ही फक्त निमित्त आहे. अजून सांगतोय का नाही जाऊ शकत. महाराज म्हणजे तू मेला तर नाही म्हणलं महाराज मी मेलो तर माझ्या घरचं कोणीच जगणार नाही. महाराज म्हणजे या भ्रमातून बाजूला राय. हे कोणी म्हणायची गोष्ट असते ते म्हणून बघा महाराज का म्हणे मरायचं नाटक केलं आणि मग घरचे सगळे रडायला लागले. वडिलांना विचारलं याला उठून बसवतो तुम्ही मरता का? तो तयार नाही. आईला विचारलं ती तयार नाही. बायकोला विचारलं ती तयार नाही. लेकराला विचारलं तोही तयार नाही. मग त्याच्या लक्षात आलं हे फक्त महाराज हे दिसणार आहे ना हे फक्त डेकोरेशन आहे, आपलं कोणी नाही. कारण शेवटी एकलेची यावे एकलेची जावे. स्वतः यावं लागतं, स्वतः जावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हटले की आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग किती विचार केला पाहिजे? महाराज म्हणजे किती नाही, क्षणाक्षणाला केला
चिंता करायची गरज नाही का तुझी चिंता त्याशी एक दुसरं अरे भूसागर करायचंय काय करतो रे चिंता जगाचा मालक पहिले तीराला कमरेवर हात ठेवून उभा आहे आता गोड आहे का कधी विचार केला का पांडुरंगाचे हात कमरेवर काय आहेत का नाही काय दोन कारण पहिलं कारण जेव्हा आवडत्या व्यक्तीची वरचा आवाज कमी करावा इथला आवाज आवडत्या व्यक्तीची माणूस आपुलकीने वाट पाहतो माझ्याकडे लक्ष द्या बरोबर ज्यावेळेस माणूस आवडत्या व्यक्तीची आपुलकीने वाट बघतो ना तेव्हा माणसाचे हात आपसुकच कमरेवर जातात गावात शाळा जिल्हा परिषदची शाळा 4 वाजता सुटती कारण तिचा टाइम आहे भरू कवा बी सुटती टाइम मग पोरग 4 वाजून 5 मिनिटाला घरी यायलाच पाहिजे होतं असं आईचा समज होता पण 4:15 वाजले तरी पोरग आजच पहिला दिवस शाळेतला आणि पोरग घरी आलं नाही आई दारात उभी राहते आणि शाळेच्या रस्त्याकडे वाट बघते ना तेव्हा तिलाच कळत नाही तिच्या हात कमरावर जातात जगाचा मालक वाट बघत वाट पाहे उभा भेटीची आवडी का कमरेवर हातात पहिलं कारण आहे आपुलकीनं वाट पाहिले की कमरेवर हात जातात आता दुसरं कारण अरे जगाचा मालक या संसारातल्या लोकांना सांगतोय दादा तुम्ही भवसागराच्या किंवा संसाराच्या या टोकाला आहे आणि मी त्या टोकाला आहे मग आपल्या दोघांच्या मधात हा सागर आहे कोणता संसार रूपी सागर आपल्या दोघांच्या मधात आहे मग आपल्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे इथून तिथपर्यंत जाणे पहिलं तीराला आपण गेलं पाहिजे त्या सागरामध्ये थांबून आपण कोणत्या एका भवऱ्यात अडकू आपल्याला कळेल का नाही का मग भवऱ्यामध्ये अडकून मरणं म्हणजे जीवनाचा नाश करणं आणि पहिलं तीराला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक करून घेणं तुका म्हणजे जन्म जगाच्या मालकाला पाहिलं लक्ष द्या जन्माचं सार्थक होतं मग महाराज आलं लक्षात देव पलीकडल्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून का उभा आहे महाराज म्हणते देव लोकांना सांगतो ए बाबानो आमचे संत सांगतील ना त्या मार्गाने या भवसागरातून महाराज म्हणतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते संत मार्ग दावून गेले मग संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर तुम्ही पहिल्या तीराला आलात ऐका बरं बारीक लक्ष द्या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर तुम्ही या भवसागरातून आलात
जगाचा मालक तिथं कमरेवर हात ठेवून उभा आहे, त्यांच्या मार्गाने आला तर या भवसागराचं पाणी इतकंच आहे. बाजूने आला तर वाळूवाल्याने रीत सुटसू खड्डे केले पुरून मारताना. आलं का लक्षात? संतांनी दाखवलेल्या मार्गाने जायचं. ऐका, संतांनी दाखवलेल्या मार्गाने जायचं. बघा महाराजांनी प्रमाण बोल दिलं, मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते, पण त्याच्या पुढचं लय गोड आहे. तेनेची पण ते चालू जातात न पडे गुंता कोठे काय. बघा बारीक ऐका, तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर हवं. वैशाखातला महिना आहे, म्हणजे मे महिन्यातलं रणरणचं ऊन आहे थोडक्यात. आता वैशाख कळत नाही, मग आपल्या काळात होतं बाबा ते, आता पोरा सोरायला कळत नाही, ते जुना काळ होता. आता ऐका, वैशाखात आपल्याला दुसऱ्याकडे बोट दाखवायची लय सवय लागली विठाला. ऐका, जर आपल्या मनाने गेलो ना तिथं, तर एखाद्या वेळेस पाय पडू शकतो भुसुरुंगावर, आणि पाणी नंतर मिळेल, आधी मरण मिळेल ना. मग त्यांनी काय केलं पाहिजे? त्याला संतांचं प्रमाण आठवलं, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्याने विचार केला, ज्या अर्थी तो माणूस त्या पलीकडे पाणी प्यायला गेलाय, त्या अर्थी तो या भुसुरुंगाला बाद करून गेलेला आहे. मग मी फक्त त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जाणं गरजेचं आहे. मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवला की मला भुसुरुंग लागणार नाही. तसं आमच्या वारकरी संप्रदायातले संत ज्या मार्गाने गेले, तेनेची पंथे चालू जातात. अरे नाही, लय कुत्रे माझ्याजवळ आले, पण मी टिकूच देईन. लय ऐकायला नसते ते कुत्रे, कुत्रे हिचकायला येत असते. कुत्रे ऐकायला जानकी लय नंबरचा भाजण्या होता. नाही त्याच्यानं नाही हो, पुढचं ऐका ना, नंबर 1चा भाजण्या होता. या वारकरी संप्रदायात येऊन पाप केलं, कुत्र्याच्या जन्माला आला. ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढं सोपं नाही महाराज. या वारकरी संप्रदायाची ताकद सांगू का? लोक जात बघत नाहीत, धर्म बघत नाहीत, वर्ण बघत नाहीत, रंग बघत नाहीत, तब्येत बघत नाहीत. केवढाही माणूस असू नतमस्तक होतो ना, की आपण शहाणपणात जातच नाही, की ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, आपण या धर्माचा पताका खांद्यावर घेतलाय म्हणून लोक आपल्याला सन्मान करतात. नाही तर पानपट्टीवाला ती सोप सुद्धा उतार देणार नाही, ही अवस्था आहे. पण लोक सन्मान करतात ना. मग माझं मत आहे, आपण आपल्या लायकीत राहिलं पाहिजे. लायकी सोडली ना, मग असं नालायकाचं जीवन जगावं लागतं. लक्षात ठेवा. कारण कीर्तनाला कुत्रे येऊ शकत नाही, कीर्तनाला म्हशी पण येत नाही. कीर्तनाला बायाला येत तर म्हशीला येतं का? नाही. पण जे आले नाही त्या म्हशी, मला असं म्हणायचं काय? मला असं नाही म्हणायचं. काय 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 का ज्या म्हशी येऊ शकत नाहीत बाबा, बरोबर आहे. म्हशी कीर्तनाला येऊ शकत नाहीत, पण ज्या आल्या नाही त्या म्हशी, मला असं अजिबात म्हणायचं नाही. लक्षात आलं? अरे सर्वसामान्य जीव जर सक्सेस झालेल्या माणसाच्या जर पावला पाऊल ठेवून जात असेल, आणि जर तो सक्सेस होत असेल, तो यशस्वी होत असेल, तर या वारकरी संप्रदायातील संत ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जर तुम्ही आम्ही गेलो, तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. उठाला कमरेवर हात ठेवून जगाचा मालक पहिलं तिराला उभा आहे. महाराजांनी दिलेल्या प्रमाणाचा आपण सबळ पुरावा दिला. म्हणून महाराज म्हणतात, क्षणोक्षण हाती करावा विचार, करावा या पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जायचा आहे. आला ऐका. आणि खरं सांगतो तुम्हाला, या संसारात माणसाच्या जन्माला आलो आपण, बस आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण कशासाठी जन्माला आलो, मी कुठून आलोय, मला जायचंय कुठं, आणि मी सध्या कुठं आहे, या 3 प्रश्नाची उत्तर मिळाले की जीवन कळालं. लक्षात ठेवा. मी कोण आहे, अगोदर स्वतःला ओळखून घेतलं पाहिजे की मी कोण आहे. मग मी कोण आहे हे जर कळालं नसेल, तर मला बरं ऐका, कुठं जायचं आहे हे ठरवा, कसं जायचं मग ठरवू. ऐका, कुठं जायचं हे ठरवावं लागेल का नाही. मग कसं जायचं नंतर. पंढरपूरला जायचंय ठरलं ना, मग एसटीनं जायचं का गाडी करून जायचं नंतर ठरवू ना. सप्ताह करायचं ठरवा ना आधी, कसा करायचा मग ठरवू. आधीच तारखा घ्यायला मिळत नाही तो अजून.
असं नाही चालणार, सगळा मिळ बसला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही होत. मला लक्षात ठेवा. नुशा हाची करावा विचार, करावा व्यापार. का विचार करावा? महाराज म्हणले नाच कदा लक्षात आलं. पण का होतो को बरं तुम्ही आम्हाला सावध का करता? आम्ही सावध होत नाहीत का? लोक म्हणतात ना, सांगू नको रे, ठेस लागल्यावर खुदच खाली पाहून चलन म्हणते ना महाराज. आम्हाला ठेस लागल्यावर आम्ही सावध हो ना. महाराज म्हणले तुम्ही सावध होतच नाहीत. कशाहून? एक पाहती एक पाहता समोरासमोर आपल्या माणसं गेलेले, कोण नाही कोण राहिलं, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, तरी हा सावध नाही झाला. म्हणून सावधान, म्हणून सावधान. केस लागलं बोट फुटलं तरी खाली पाहिजे ना. म्हणून महाराज म्हणतात सावधान करतो नाशिवनी कधी जाणार सकल हा जाणार आहे. आयुष्य खातो काळ, सावधान. काळ टपून बसलेला आहे, तो खातोय म्हणून सावधान व्हायचंय आपण. त्याच्यासाठी आपण सजग राहिलं. आणि माझं म्हणणं आहे मरणाच्या आधी एकदा जगून घ्या. माणसाने असं जगावं की मरणासाठी तयार झालं पाहिजे. एक जण म्हणला आताच काय गडबड आहे, तुला गडबड नाही, त्याच्याकडे जेवढं तुझ्याकडे रेकॉर्ड आहे तेवढंच आहे. एक उदाहरण सांगत असतो, फार गोड आहे. पुढे 5 मिनिटं पुढे गेलं जमल का? किती वाजल्या? तुला मी विचारू शकत नाही. विठाला पाहुणे मला पैसे आल्यावर घडी घ्यायची बाप. नाही 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 घ्यायची घडी. घडी कोणी बी नाही आलंय. काय तुम्ही दुसऱ्या घडीकडे जाऊच नका. काल ना घेतली होती एक दुसऱ्यानेच दिली, मी ती घडी म्हणालो. बाकीच्या घडीहून आपल्याला काय करायचं? विठाल माझ्याकडं खरंच 10 मिनिटं शिल्लक आहे. 1-2 मिनिटं पुढे गेलं जमल असं अपेक्षा करतो. स्वयंपाक तयार झाला. नाना काय मिळेल? नाना विचार लागेल बाकी तिकडे. चलू द्या चलू द्या चलू द्या. नाही एकच्या पुढे गेले की ओव्हर टाइम सुरू होतो. आणि ओव्हर टाइम दुप्पट असतो. कारण तुम्हाला सांगतो व्यवहारात पाहुणे नाही, पाहुण्यात व्यवहार नाही. आहे का नाही? एक 5 मिनिटात आपलं कीर्तन सुटेल. काळजी करू नका. जास्त वेळ बोलायची माझी इच्छा नाही. महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार असं तर आयुष्य खातो काळ. ए पोरा ए काय करायचं? आमचे माणसं नाही का तुम्ही?
बाकी येऊ द्या महाराज पण नंतर मी येतो जाऊ द्या आपले बारकाले तर मोठ्याले उठत नाही बाकी काय नाही म्हणून तसं आपलं आपण बाकी महाराज नंतर नाशिवंत देह जाणार सगळं काही शकतो काळ मग आम्ही काय केलं पाहिजे संत संतांच्या संगतीत राहा संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची संतांच्या संगतीत राहिले की महाराज परमार्थ तुमचा होतो का कारण संत हे उपकार करणारे माणसे महाराज इथे उपकारासाठी आले घर जावे कोणती आणि म्हणून जी माणसं निष्पक्षपाती दुसऱ्याच्या बद्दल विचार ठेवतात ना ती संत पदाला प्राप्त होतात लहान मोठेपणा जात भेद गरीब श्रीमंत हे संताकडे नाही जसं वृक्ष सुद्धा आपल्यामध्ये भेद पाहत नाही जसं ऊस सुद्धा पाळी जसं म्हणतात लावणाराला आणि तोडणाराला सारखाच आहे महाराजांची एक सुंदर भूमी ज्ञान करायची दोघा एकच सावली लक्ष द्यायचं ना तरी एकशे धंदू पाळी तया गोडू गाळी तया करून व्हायची देवी अरे लावणाराला गोड आहे ऊस तोडणाऱ्याला ऊस कडू लागला का नाही लागला तसे संत आहेत महाराज संत जगामध्ये नुसतं बोलत नाहीत क्रिया करून द्यावी की अंगी असं संतांचं मोठेपण आहे म्हणून त्या संतांच्या संगतीत जा कलियुगात कोणाला संत म्हणा हाच सगळ्यात मोठी भानगड आहे पोटासाठी संत झाले गणित बहुत अंगाला कोणिया राख डोळे झाकुनी करीती पाप अंगी वैराग्याच्या काळात मला गळा घालून या माळा अंदावी वैराग्याच्या काळात असं वाटतो काय मोठा साधू आहे जसा म्हणतात ना नदीच्या किनाऱ्यावर बगळा जाऊन बसतो बघा बगळा एक पाय असा एका पायावरच राहतो माशाला वाटतो काय साधू आलाय जशी माशी समोर आली का पहिली नाश्त्याला घेतो मग असे काही लोक असे मोठमोठे मोठे बांधतात ना लोकांना वाटतं काय भारी बाबा आहे जेव्हा उघडं पडतं ना मग तेव्हा चक्कर येतात त्यांना लक्षात महाराज म्हणजे निखळ संत तुम्हाला कळाले पाहिजे त्या संतांच्या संगतीत का जायचं संतांची संगती महाराज म्हटले तुम्ही जर तुमच्या मनानं जर गेलात ना तर महाराज काही होणार नाही लक्षात ठेवा आणि मग संतांच्या संगतीत जा संतांची संगती मनोमार्ग गती ना आकळावा श्रीपती येणे पण ते काय करतात संत संत लिहितात ग्रंथ काय करतो ग्रंथ महाराज काय करतो ग्रंथ दाखवितो पंत आणि काय करतो पंत भेटवितो भगवंत आकळावा श्रीपती येणे पण ते याच रस्त्याने जगाचा मालक आपल्याला अंगीकृत करता येतो म्हणून महाराज म्हणतात की संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान एकदा जर मांडे घालून बसा बैठा सावधान सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा विठोबा थांबतो आज ज्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे महाराज खरं सांगू का हे सगळ्यात महत्वाचं आहे मला आनंद वाटला की महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वर्ष श्राद्ध करतो काही शिकलेली लोक आता याला नाव ठेवतात बाबा
माणूस मेल्यावर काय करायचं वर्ष श्राद्ध? अरे आई येड्या, श्रद्धेनं घालतात त्याला श्राद्ध म्हणतात. लक्षात ठेवा. आपल्या वाडवडिलांचे आपल्यावर तसं तर वर्ष श्राद्ध केल्यानं काय केल्यानं आई वडिलाच्या उपकारातून उतराय नाही होत आहेत बरं. तिचा कुरकुरा घ्यावं ही कडी खाण्यात हाणू नका ती आपल्याला हानी जात. विठाला आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ते थोडं पडावं द्यायचा काय झालंय. आणि माणसं आमच्या इथे काय पोरांना कीर्तन चालू चटई अशी फायलीन तिथून खडा काढा मला फेकून आणला बरोबर टचकन लागला. मी म्हटलं रे कोणाचं पोरगा आहे. एक म्हातारी उठून उभा राहिली, महाराज मो नातू म्हातारी पुढे आली. म्हणलं आजी लेकरू आहे हानीत असतं दगड एवढ्या बरं जाऊ द्या. ती म्हणली मेंढ्या तुला तर कौतुकच नाही मला माझ्या नातवाला किती नियम आहे. म्हणलं मला डोळा फोडून ना काय नियम सांगायचे कौतुक असतं का त्याला कुठेतरी लिमिटेशन असतं. मला लई थोडा वेळ राहिला मला तेवढ्या वेळात संपवायचे. ऐका, आई वडिलाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण जर आपल्या चांबड्याचे जोडे जरी करून त्यांच्या पायात घातले तरी उपकार तुटत नाही बरं म्हणा. आणि आई वडील जे मुलावर प्रेम करतात ना ते निस्वार्थ प्रेम असतं. पोर माय बापावर करतात त्याच्यात स्वार्थ असतो. आमच्या एका मित्राने त्याचे मायबाप आता पुण्याला नेले त्या दिवशी. आता लोक नाही नेले. मी म्हणलं काऊन. म्हणला माय बापाला आपण सांभाळायला पाहिजे. म्हणलं तुला एवढं प्रेम का आलं. हे म्हणलं मग ना मग पोरग सांभाळलं तिथं कोण नाही. कळतंय का काय म्हणतो मी. ऐका, हे स्वार्थ आहे, स्वार्थापोटी आहे. माय बाप ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभाविन प्रीती. ते माय बाप आहेत. लाभाशिवाय प्रेम करतात ते आई वडील आहेत. काही काही महाराज कीर्तनात माय बाप रडू रडू सांगायचे सांगतात का नाही. मी एका महाराजाच्या घरीच गेलो. म्हणलं तू माय बापा कुठे. ती म्हणला माझ्या बहिणीच्या घरी राहते. म्हणलं याच्यानंतर जर कीर्तनात सांगशील ना तर बघ म्हणलं तुझ्या कीर्तनात जाणून बसीन तेव्हापासून सांग ना. तुम्ही बोलता किती याच्यापेक्षा करता किती याला महत्व दिलं पाहिजे का नाही. गप्पा आणायला तर कोणी बोलतो महाराज. परमार्थ करणं सोपं आहे. बोलता वाटे सोपे आहे का नाही महाराज. पुढचं अवघड आहे. नाही करायचं आपण तो हे लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामुळं सांगणं सोपं आहे करणं अवघड आहे. पण मायबापाचं जे प्रेम असतं ना ते निखळ असतात. ज्यांचे आज आपण वर्ष श्राद्ध करतोय श्रद्धेने केलेलं श्राद्ध असतं. मायबाप किती पोरावर प्रेम करतात. ऐका, आपल्याला वडील गेल्याच्या नंतर वडिलाची किंमत कळते म्हणजे तोपर्यंत कळत नाही बरं. कारण घर तेव्हा उघडं पडतं जेव्हा घरातला बाप जात असतो. लक्षात ठेवा, तोपर्यंत नाही. एक उदाहरण ठेवतो, मला समयाला सादर वाटलं म्हणून सांगतो आणि थांबतो. केवढाही अपराध करू द्या पोरानं, केवढाही, मी काय म्हणतो बरोबर, केवढाही अक्षम्य अपराध असू द्या, जग त्याला कायदा सुद्धा माफ करत नाही. असा अपराध जरी पोराने केला ना तरी मायबाप पोटात घालतात ना, ती मायबाप असतात. लक्षात ठेवा, दुसरं कोणी नाही करू शकत म्हणा. ही रियालिटी आहे बघ. केवढा बी अपराध असू द्या, पोरग रोज पिऊन येऊ द्या, माय म्हणते पोरायच्या संगतीने पिलं नाही तर मग पोरग तसं नाही. अरे त्या पोराने तर आई जण समज लावली ना. पण तशात ते मायबापाचा तो असतो. आणि ऐका, असला पाहिजे तेवढा भाव मायबापाचा असलाच पाहिजे. एक पोरग होतं, ऐका बरं मी काय सांगतो. एक पोरग आहे, गावात बापाची मान प्रतिष्ठेची होती. गावामध्ये लोक बापाला मानायचे त्याच्या. पण एके दिवशी पोराने चूक केली, असा अपराध केला ना की कायद्याने सुद्धा त्याला माफ केलं नाही. 7 वर्षाची सजा झाली त्याला, 7 वर्ष. अरे बाप सुद्धा कधी कोणाच्या बद्दल बापाने कधी खाली मान घातली नाही आयुष्यात. सन्मानाने जगलेला बाप, पण पोराला 7 वर्षाची सजा झाली. आणि जो बाप गावात मान वर करून चालत होता ना, तो बाप आता खाली मान घालून चालायला लागला. 7 वर्षाची सजा आहे पोराला. खूप प्रयत्न केले बापाने पोराला सोडवायचे, नाही सुटला पोरगा. जाऊ द्या म्हटला, पोराने चुकी केली, चुकीला माफी नाही. 7 वर्ष संपत आले. आता बारकाईने लक्ष द्या. आता पोरगा 15 दिवसात सुटणार आहे. पोराचा मित्र त्याला भेटायला गेला, ए दादा 7 वर्षानंतर तू सुटणार आहे, सांग कसा येणार गावात, मी गाडी घेऊन येऊ का तू येशील. त्याने सांगितलंय दादा मी गावात आता येणार नाही, मी गावाला तोंडच दाखवणार नाही. का? अरे माझा बाप उंच मान करून गावात हिंडत होता, माझ्यामुळे माझ्या बापाची जर मान खाली झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही. आणि पुढची गोष्ट, माझा बापच मला माफ करणार नाही हे मला माहिती आहे.
त्यांनी सांगितलं अरे असं का म्हणतो दादा, बाप तो बाप असतो, केवढाही अपराध करा, पोटात अपराध घालतो ना तो बाप असतो, लक्षात ठेवा. निघाले महाराज. जा म्हणे माझ्या बाबाला विचार मी गावात यावं का नाही यावं. त्यांनी सांगितलं अरे मला तुला परत भेटता येणार नाही, आजच कसा तरी संधी मिळाली, कसं सांगू तुला. त्यास पोराने एक युक्तिवाद केला. ऐका बरं बारकाईने. मुलगा सांगते बाळू माझ्या घरी जा, माझ्या आई वडिलाला भेट, मी अक्षम्य असा अपराध केलाय त्याची क्षमा कधी होऊ शकत नाही. बापाची मान खाली घेतली. पण माझे वडील जर मला क्षमा करत असतील, माझा बाप जर मला माफ करत असेल तर माझ्या वडिलांना एवढं सांग मी इथून सुटल्याच्या नंतर एसटी मध्ये बसमध्ये बसेल, गावाकडच्या दिशेने येईल. ऐका माझी आपली एसटी गावाकडच्या दिशेने येईल, बस स्टँड पासून आपलं घर दिसतं. माझ्या वडिलांनी जर मला माफ केलं असेल तर त्यांना सांगावं घरावर पांढऱ्या रंगाचं निशाण लावा, म्हणजे पांढऱ्या रंगाचा ध्वज लावा. माझ्या लक्षात येईल की माझ्या बापाने मला माफ केलं. मला जर ते ध्वज दिसला तर मी असं समजेल की माझ्या वडिलांनी मला माफ केलं, तर एसटी खाली उतरेल, नाही तर उतरणार नाही, सरळ हंडीवजरला निघून जाईल, पुन्हा वापस येणार. सांगतो ना तुझ्या वडिलाला निरोप. त्याच्या मित्राने त्याच्या वडिलाला सांगितलं दादा मी तुमच्या पोराला भेटायला गेलो, 15 दिवसात मुलगा सुटणार आहे, पण त्यांनी सांगितलं तुम्ही जर माफ केला असेल तर घरावर झेंडा लावा, लावला तरच तो पोरगा तिथून खाली उतरेल, नाही तर परत गावात येणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. 15 दिवस झाले, पोराला सुट्टी झाली, पोरग गावाकडे निघालं, एसटी मध्ये बसलेला आहे. एसटी जशी जशी बस स्टँडच्या जवळ यायला लागली, पोराने डोळे झाकले. अरे माझ्या जर वडिलांनी घरावर जर पांढऱ्या रंगाचा ध्वज नाही लावला तर मला आल्या रस्त्यानं परत जावं लागेल आणि आयुष्यात कधी आई वडिलाची भेट होणार नाही. चुकलो मी, मला मान्य आहे, आणि माझे वडील लावणार नाहीत मला याची शाश्वती आहे. पण जशी जशी गाडी बस स्टँडच्या जवळ यायला लागली, माझ्याकडे लक्ष द्या, गाडी बस स्टँडवर आली आणि गाडी थांबल्याबरोबर पोराने असे डोळे उघडून गावात बघितल्याच्या नंतर पोरग जोर जोरात रडायला लागलं. कंडक्टर धावत आले, ड्रायव्हर धावत आला, लोकांनी सुद्धा सांगितलं हे पोरा का रडतो रे तू. त्या पोराने सांगितलं साहेब 7 वर्ष झालं मी सजा काटून आलो आहे. माझ्या बापाची गावामध्ये उंच मान होती, पण मी अपराध केला, माझा बाप कधी कोणाला क्षमा करत नाही, म्हणून मी सांगितलं होतं पांढऱ्या रंगाचा जर झेंडा गावात लावला तर मी परत येईल, नाही तर येणार नाही. दादा बघा ना, अरे त्या पोराच्या बापाने काय केलं, अरे स्वतःच्या घरावरच नाही रे, गावातल्या प्रत्येकाच्या घरावर पांढऱ्या रंगाचं निशाण लावलं. पोराला सांगितलं पोरा तुला मोठ्या अंतकरणाने मी माफ केलं. अरे मनात जगात जेवढे अपराध मोठ्यातला मोठा असेल तो अपराध सुद्धा केल्याच्या नंतर पोटात घालतो ना तो बाप असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. छत्रपती शिवरायांचं मोठेपण आपण नक्कीच केलं पाहिजे, पण शत्रूच्या बोटामध्ये जाऊन मला दुसऱ्याची गुलामगिरी करून स्वराज्याला पोषक वातावरण निर्माण करणारे शहाजीराजे सुद्धा आपल्या लक्षात असले पाहिजे का नाही. अरे देवकी मातेचं नक्की वर्णन करा, देवकी मातेचं नक्की तुम्ही गुणगान गा, पण वसुदेवाने भर पावसामध्ये रात्रीच्या 12 वाजता टोपलीमध्ये टाकून यमुनेला पूर आलेला असताना सुद्धा आपल्या पोराला सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडलं, ते बाप सुद्धा आपल्या लक्षात असला पाहिजे का नाही. रोज भाकरी करणारी आई आपल्या लक्षात असलीच पाहिजे, पण भाकरीसाठी रात्रंदिवस बाहेर काबाड कष्ट करणारा बाप सुद्धा आपल्या लक्षात असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बाप आई वडील आहेत तोपर्यंत कळून घ्या. माय बाप हेच दैवत आहे, हे या वारकरी संप्रदायाने सिद्ध केलेलं आहे. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. त्या वारकरी संप्रदायाचं हे मूळ आहे. त्या वारकरी संप्रदायाचा गाभा आपण लक्षात ठेवून त्या पद्धतीने परमार्थ करणं गरजेचं आहे. आणि ऐका, परमार्थ करत असताना आई वडिलांचा सन्मान जर तुमच्याकडून होत नसेल तर तुमचा परमार्थ माती मोले, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा काय बघा तुम्ही, जो मुळाशी जातो तो वाघ असतो आणि अर्ध्यावर थांबतो तो कुत्रा असतो. मी काय म्हणतोय कशावरून, एखादा दगड कुत्र्याला मारा, किती लागला बघणार नाही, कुठं लागला हे बघत नाही, मारला कोणी तीही बघत नाही, दगड गेला कुठं बघतो आणि दगडाच्या मागे पळतं ते कुत्र आहे. पण तीच दगड वाघाला मारा, ते दगडाकडे पळत नाही, मारला कोणी त्याच्याकडे पळतो, त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. तसं त्या वारकरी संप्रदायाच्या मुळे आल्यानं संसारात आले पंढरपूरला. का पंढरपूरला जायचं, जगाचा मालक विटेवर उभा आहे. कोणासाठी उभा आहे, पुंडलिकासाठी उभा आहे. पुंडलिकाने काय केलं, आई वडिलाची सेवा केली आणि आई वडिलाच्या सेवेवर ते त्या ठिकाणी विश्व उभा राहिलं. मी तर असं म्हणेल, आई वडील बघा, देवाची जर सेवा केली तर तुम्हाला देव मिळेल, पण आई वडील मिळणार नाहीत. पण आई वडिलाची सेवा करा, जगाचा मालक तुमच्या दारात येऊन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढी मायबापाची मला त्या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाची ताकद आहे. आणि म्हणून जो आई वडिलाची सेवा करतो आणि पंढरपूरची वारी करतो तो वाघ आहे, कारण तो मुळाशी गेलाय. आणि जो मायबापाला बोलत नाही वारकरी म्हणून पंढरपूरला जातो तो कोण आहे,
अरे कुत्रा आहे काय घाबरायचं त्याला, कधी कर नाही त्याला डर कशाची. आणि हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून आई वडिलांची सेवा करणं, साधू संतांचा आशीर्वाद, चांगलं कर्म करणं हाच महाराज आपल्या जीवनाचा एक सार असेल. आणि म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरी भरून जावं. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, यथामती यथा अवकाश धावते वेगात. अभंगाचा सरळ सोपा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा असाच अर्थ आहे, माझा मूळचा आग्रह नाही. जे काय बालबुद्धीला पटलं ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल माझ्या वाणीचा दोष समजा, चांगला आला असेल गुरुवरी वैकुंठवासी हरिभक्त परायण नथुराम महाराज केळकर बाबाजींची कृपा, त्यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचं धाडस केलं. चांगला आला असेल त्यांचा आशीर्वाद, चुकला असेल माझ्या वाणीचा दोष समजा. झालेली सेवा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण करा. अरे दिली सेवा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. तुकारामजी महाराज असतील त्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाल्याला धन्यवाद. मंडपातून कीर्तन ऐकलं तुम्हाला दंडवत. ट्रॅक्टरला टेकन देऊन ऐकलं तुम्हाला साष्टांग दंडवत. आणि ज्याला घरून पाड्या ऐकलं पंक्तीची वाट पाहिली त्याला तर घालीन लोटांगण करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. चुकला असेल परत द्या, करविली तैशी केली कटकट वाकरी का नीट देव जाणे. महाराज त्या भगवंताची कृपा आशीर्वादाने बोलण्याचं धाडस केलं. चुकला असेल परत द्या, चांगला असेल गुरुवाराचा आशीर्वाद. झालेली सेवा पुनच एकदा हनुमंतरायच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण करा. ज्ञानेश्वर